नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट दह्याम या यूट्यूब चॅनलवर. तर चला मग आता आपण कॉन्ट्रॅक्ट्स अँड टेंडर्स बघणार आहे. काल आपण व्हॅल्युएशन आणि डिप्रिसिएशन बघितलेलं आहे. तर आज टेंडर्स अँड कॉन्ट्रॅक्ट्स. पहिला आहे टेंडर. टेंडर इज अन इन्व्हिटेशन टू बिड फॉर ए प्रोजेक्ट ऑर एक्सेप्ट ए फॉर्मल ऑफर सच ॲज टेक ओव्हर बिड. टेंडर म्हणजे काय, जे आपल्याला न्यूजपेपरमध्ये ॲड बघायला भेटतं ती साधारण टेंडर असतं, किंवा अन ऑफर जी असतं, एक्सेप्ट केलेलं ऑफर किंवा ती जी इन्व्हिटेशन असतं ती आपलं टेंडर असतं. बेसिकली इट इज अन ऑफर इन रायटिंग टू एक्झिक्यूट द वर्क. आता समजा PWD एखादा रोड बांधायचा आहे कॉन्ट्रॅक्ट थ्रू, तर त्यांनी एखादा ॲड पब्लिश करतात ते न्यूजपेपरवरती, टेंडर असतं आणि ती ॲड असते ती नोटीस इन्व्हायटिंग टेंडर, जी की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट प्रिपेअर केलेलं असतं आफ्टर अप्रुव्हल ऑफ ऑल द बजेट्स. ॲडव्हर्टाइजमेंट्स, लीडिंग न्यूजपेपर, वेबसाईट, लेटर्स आर सेंड टू प्रॉमिनंट कॉन्ट्रॅक्टर्स. असं काही जर सेंड करतात किंवा नाही करते ते ज्याच्यावर डिपेंड आहे. मग पुन्हा सगळं ह्याच्यात तरी पब्लिश केला जातो. इन दिस डिस्क्रिप्शन ऑफ वर्क, टाइम, कॉस्ट अँड अर्नेस्ट मनी मेन्शन. ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन ऑफ वर्क म्हणजे नेमकं काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन रोड बांधायचा आहे, कसं बांधायचं आहे, ती डिटेलमध्ये म्हणजे एका शॉर्ट ॲबस्ट्रॅक्टमध्ये दिलेलं असतं. टाइम किती आहे कन्स्ट्रक्शनसाठी, कॉस्ट किती आहे, अर्नेस्ट मनी म्हणजे काय ते आपण खाली बघूया. नंतर आहे टाइप्स ऑफ टेंडर. टाइप्स ऑफ टेंडर. पहिला आहे सिंगल टेंडर. इन्व्हिटेशन इज गिवन टू सिंगल फर्म टू गिव्ह देअर सर्व्हिस. ह्याच्यामध्ये डायरेक्टली एका कंपनीला ॲड जातं की तुम्ही येऊन हे काम फंक्शन करा म्हणून. दुसरा आहे लिमिटेड टेंडर. इट इज जनरली यूज बाय प्रायव्हेट प्लेयर्स अँड अवेलेबल ओनली फॉर सिलेक्टेड कॉन्ट्रॅक्टर्स. ह्याच्यामध्ये काही लिमिटेड कॉन्ट्रॅक्टरांनाच इन्व्हिटेशन पाठवलं जातं. तिसरं आहे लोकल टेंडर. इन्व्हायटेड इन लोकल सराउंडिंग एरियामध्ये जी इन्व्हाइट केलं जातं ती आहे लोकल टेंडर. चौथा आहे ओपन टेंडर. क्लायंट ॲडव्हर्टाइज दिस टेंडर इन लोकल न्यूजपेपर अँड इज अवेलेबल फॉर ऑल इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स. ओपन टेंडरमध्ये कोणी बी येऊन भरू शकतं, फक्त त्यांनी रिक्वायर्ड कॉन्ट्रॅक्टर जी काही ग्रेड असतं, कॉन्ट्रॅक्टरांचं ग्रेड असतं की एक्सपिरियन्सवर त्यांचं डिपेंड असतं की ए ग्रेड, A+ असं डिपेंड असतं. पाचवा आहे ग्लोबल टेंडर्स. फॉर बिग प्रोजेक्ट्स, युनिक प्रोजेक्ट, स्पेसिफाईड वर्क और डिझाईन रिक्वायर्ड विच इज अवेलेबल ऑल ओव्हर द ग्लोब. जर समजा एखादी मोठी मूर्ती बिर्ती बनवायची असेल तर ती ऑल ओव्हर द ग्लोब टेंडर काढलं जातं, की वर्ल्डमधलं कुठलाही लिडिंग कॉन्ट्रॅक्टर येऊन पार्टिसिपेट करू शकतो. सहावा आहे सील टेंडर. इट इज इन्व्हायटेड फॉर इम्पॉर्टंट अँड बिग प्रोजेक्ट्स. बिग प्रोजेक्ट्समध्येही सील टेंडर मागवलं जातं. की प्रोसिजर फॉर इन्व्हायटिंग टेंडर. पहिला प्रिपरेशन ऑफ टेंडर डॉक्युमेंट लाईक आर्टिकल ऑफ अग्रीमेंट, टेक्निकल स्पेसिफिकेशन, ड्रॉइंग, बिल, BOQ, हेल्थ अँड सेफ्टी प्रोसिजर्स एक्सेट्रा. हे सगळं बनवल्यानंतर नोटीस इश्यू केलं जातं न्यूजपेपर्समध्ये. मग न्यूजपेपर्सच्या नंतर ज्यांना सिलेक्ट केलं जातं त्यांनी टेंडर सबमिट करायचा, आणि ज्यांना ऑफर केलं जातं त्यांनी EMD सबमिट करायचा. मग ती टेंडर ओपन होतं अँड स्क्रुटिनी चालू होते. मग ॲक्सेप्टन्स ऑफ टेंडर अँड करंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट, मग अवॉर्ड ऑफ कॉन्ट्रॅक्ट मग इथं हे झाल्यानंतर जी काय कॉन्ट्रॅक्ट असेल त्याची स्क्रुटिनीची झाल्यानंतर दोघांच्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट साईन करतो. बेसिकली कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, अग्रीमेंट प्लस एसेन्शियल एलिमेंट्स. तर तुम्हाला फरक कळालाच असेल की आता टेंडर म्हणजे काय आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय. टेंडर म्हणजे जी काय आपण इन्व्हाइट केले जातं ती असते. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ज्यांना टेंडर फिल करून सगळी स्क्रुटिनी प्रोसिजर पास करून ज्यांना अवॉर्ड केलं जातं टेंडर, ती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. तर बेसिकली आपल्याला हे तर काही डेफिनेशन आहेत की EMD म्हणजे काय. अर्नेस्ट मनीलाच आपण EMD म्हणतो, त्यांचं पर्सेंटेज बघूया. EMD म्हणजे अर्नेस्ट मनी डेपॉझिट. इट इज अ गॅरंटी अमाऊंट डेपॉझिटेड बाय अ कॉन्ट्रॅक्टर टू शो हिज और हर सिरियसनेस फॉर प्रोजेक्ट एक्झिक्युशन इन ऑर्डर टू अवॉइड फेक बिडिंग. ही एक टाईपचं सिक्युरिटी अमाऊंट आहे जी की कॉन्ट्रॅक्टरला डिपार्टमेंटकडे सबमिट करावं लागतं की त्यानं पूर्ण काम करणार आहे आणि जी काय आहे ती फेक बिडिंग नाही आहे. Security deposit. Security deposit, it is made by a contractor after acceptance of his tender proposal. EMDI ही टेंडरिंगच्या प्रोसिजरमध्ये केलं जातं. म्हणजे फेक
त्यांनी ही करू नये. जर समजा आता एका कॉन्ट्रॅक्टरला अवॉर्ड झाला टेंडर आणि बाकीच्यांची जी EMD आहे ती रिटर्न केलं जातं. सिक्युरिटी डिपॉझिट आहे ही 5 to 10% ऑफ प्रोजेक्ट कॉस्ट असतं. ही बी 1 to 2% प्रोजेक्ट कॉस्ट असतं. ही जी आहे ती अवॉर्ड झालेला आहे ज्यांना अवॉर्ड झालेला आहे ही सिक्युरिटी डिपॉझिट त्यांनाच जमा करावं लागतं. इन्क्लुड्स 2% ऑफ EMD. समजा आता ह्याला ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड झालं, ह्याने टेंडरिंगच्या टायमाला 2% EMD भरलेला आहे, तर ह्यानं सिक्युरिटी डिपॉझिट 8% भरायचं पुन्हा, म्हणजे याचं सिक्युरिटी डिपॉझिट असतं. ही बेसिकली त्यानं काम पूर्ण करणार आहे याच्यासाठी ही बी घेतलं जातं. तिसरा आहे एक्स्ट्रा आयटम नॉट स्पेसिफाईड इन टेंडर बट आर युज्ड इन ॲक्च्युअल ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ऑफ प्रोजेक्ट. सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. तर आर्बिट्रेशन, इट इज द प्रोसेस ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स बिटवीन कॉन्ट्रॅक्टर्स अँड क्लायंट. जर समजा कधी काहीतरी इश्यूज डिस्प्यूट्स राईज झाले, समजा की कॉन्ट्रॅक्टरने वेगळं सांगितलं केलं क्लायंटने सांगितलेल्यापेक्षा, तर ती जी प्रोसेस असते सेटलमेंट त्याला आर्बिट्रेशन म्हणतात. मीडिएटर टू हू सेटल्स डिस्प्यूट. आर्बिट्रेटर जी असतं ती एक मिडलमॅन असतो, ती डिस्प्यूट सेटल करतो. पाचवा आहे मेंटेनन्स पिरियड, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड. Contractor is required to maintain entire work in case of any defect observed maximum 1 monsoon or 6 months after completion. ही पिरियड आफ्टर कन्स्ट्रक्शनच्या नंतर असतं. ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला 1 मान्सून किंवा 6 मंथ आफ्टर कम्प्लिशन पर्यंत त्या बिल्डिंगचा काय जरी प्रॉब्लेम झाला तर ती मेंटेन करावं लागतं. टेंडर टाइम लिमिट, टेंडर व्हॅलिडिटी पिरियड. ह्याच्यामध्ये टेंडर कोट करण्याचा टाइम असतं. बेसिकली नोटीस इन्व्हायटिंग टेंडरमध्ये मेन्शन केलेलं असतं की एवढ्यापर्यंत ही टेंडर व्हॅलिड आहे. लिक्विडिटी डॅमेज, इट इज अन अमाऊंट ऑफ कॉम्पन्सेशन पेड बाय कॉन्ट्रॅक्टर टू ओनर इन केस ऑफ डिले ऑफ वर्क. जर समजा एखादं कन्स्ट्रक्शनचं वर्क डिले होत असलं, गव्हर्नमेंटमध्ये तर होतच असतं, पण शक्यतो तिथं लिक्विडिटी डॅमेज पे केलं जात नाही. पण जिथं प्रायव्हेट आहे तिथं तरी लिक्विडिटी डॅमेज कॉन्ट्रॅक्टरला द्यावं लागतं, जर त्यानं स्पेसिफाईड टाईममध्ये काम कंप्लीट केलं नाही तर. आठवा आहे वर्क ऑर्डर. आफ्टर एक्सेप्टन्स ऑफ टेंडर, वर्क ऑर्डर इज इश्यूड अँड इन गिवन टाइम लिमिट कॉन्ट्रॅक्टर हॅज टू पे सिक्युरिटी डिपॉझिट. जेव्हा वर्क ऑर्डर इश्यू होतो तेव्हा कॉन्ट्रॅक्टरला सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावं लागतं. आठवा आहे कोरिगेंडम, एक्सटेन्शन ऑफ टेंडर. जर समजा जास्त टाइम झालं तरी सुद्धा जास्त जणांनी बिडिंग केलं नाही, असं काय जरी झालं किंवा एखादं स्पेसिफिकेशन्स किंवा ड्रॉइंग्समध्ये चेंज करायचं असलं तर आपल्याला कॉरिगेंडम पब्लिश करून आपण नोटीसला टेंडरला एक्सटेंड करू शकतो आपण. टेंडर पाठवण्याचा ही एक प्रकार आहे. एक एनव्हलपमध्ये EMD असतो, दुसऱ्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर टेक्निकल सर्टिफिकेट, वर्क एक्सप्लेनेशन यांचं सगळं एक झेरॉक्स कॉपी आपल्याला एनव्हलप 2 मध्ये अटॅच करावं लागतं. तिसऱ्यामध्ये टेंडर फॉर्म जी की त्यांनी घेतलेला असतो आणि भरलेला असतो. आणि ह्याचं सिक्वेन्स ऑफ ओपनिंग असतं. पहिल्यांदा मेन एक एनव्हलप ओपन केलं जातं ज्याच्यामध्ये 3 असतं. त्याच्यामध्ये मग पहिला EMD चेक केलं जातं, मग पुन्हा टेक्निकल स्पेसिफिकेशन चेक केलं जातं, मग टेंडर फॉर्म चेक केलं जातं. एनव्हलप 3 इज ओपन ओनली प्री रिक्वायर्ड ऑर क्वालिफाईड. एनव्हलप तर जेव्हाच ओपन होतं जेव्हा तुमचं 1 आणि 2 हे क्वालिफाय झालं असेल, किंवा तुम्ही जर रिक्वायर्ड EMD आणि जी काय रिक्वायर्ड तुमचं स्पेसिफिकेशन आहे ती जर तुमचं बरोबर असलं तरच तुमचं टेंडर डॉक्युमेंट ओपन केलं जातं, टेंडर फॉर्म ओपन केलं जातं. 10वा आहे rejection of all tenders. When there is a fight between contractors, when any fraud is detected, when group formation is suspected. जर समजा ही तिन्हीपैकी काय जरी झालं तर ओनरकडे किंवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटकडे ही राईट असते की त्यांनी सगळंच टेंडरला रिजेक्ट करू शकतात. 11वा आहे ऍक्ट ऑफ गॉड. ऍक्ट ऑफ गॉड तुम्ही आता रिसेंटली फायनान्स मिनिस्टरच्या याच्यातून ऐकलंच असेल, जेव्हा GDP 3 क्रॅश झाला. तर ऍक्ट ऑफ गॉड म्हणजे काय? ऑल नॅचरल डिझास्टर कम्स अंडर द आर्ट ऑफ गॉड. ऑल नॅचरल डिझास्टर, जर भूकंप झाला त्याच्यामुळे तुमची बिल्डिंग कोलॅप्स झाली ती ऍक्ट ऑफ गॉडमध्ये मिळतो. जर फ्लड्स आला त्याच्यामुळे तुमच्या बिल्डिंगला काही डॅमेज झालं तर ते ऍक्ट ऑफ गॉडमध्ये येतं. इन सच केस कॉन्ट्रॅक्टर इज नॉट लायबल फॉर डिले इन प्रोजेक्ट्स अँड क्लायंट ओनर इज नॉट लायबल फॉर एनी डॅमेजेस. जर प्रोजेक्ट त्याच्यामुळे डिले जर झाला तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला लिक्विडिटी डॅमेज देण्यासाठी काही गरज नाही.
पुढचं आहे मोबिलायझेशन ॲडव्हान्स. सम अमाऊंट ऑफ मनी गिवन टू कॉन्ट्रॅक्टर फॉर मोबिलायझेशन ऑफ रिसर्च टू द साईट. मोबिलायझेशन ॲडव्हान्स म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला काही अमाऊंट दिले जाते की त्यानं वर्क सेटअप तयार करावं. वर्क सेटअप म्हणजे ज्याला लागणारं मटेरियल किंवा लेबर शेड ती कन्स्ट्रक्शनचं साईटजवळ त्याला बनवायला मोबिलायझेशन ॲडव्हान्स म्हणतात. 13वा आहे टाईप ऑफ बिल. तीन टाईपचे बिल असतात. एक आहे फायनल अँड फर्स्ट बिल, दुसरं आहे रनिंग बिल, तिसरं आहे फायनल बिल. This bill is used for making payments to contractor for their work as well as supplying single go for small projects. समजा फर्स्ट अँड फायनल बिल आहे की एखादं छोटं वर्क असलं तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला सगळं पेमेंट जी काय प्रोजेक्ट आहे ती एका पेमेंटमध्ये केलं तर ती फर्स्ट अँड फायनल बिल झाला. दुसरा आहे रनिंग बिल. इट इज इश्यूड बाय कॉन्ट्रॅक्टर अपॉन कम्प्लिशन ऑफ पार्ट ऑफ वर्क. रनिंग बिल म्हणजे काय, काही पार्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टरनं जेव्हा कंप्लीट करेल आणि गव्हर्नमेंट ऑफिसर त्याला इन्स्पेक्शन केल्यानंतर थोडंसं म्हणजे पार्ट ऑफ अमाऊंट रिलीज करतं ती असतं रनिंग बिल. तिसरा आहे फायनल बिल. ॲडिशन ऑफ ऑल रनिंग अकाउंट बिल इज टर्म्ड ॲज फायनल बिल. सगळे रनिंग अकाउंट बिलला जर ॲड केलं तर ती फायनल बिल होतो आणि जी काही अमाऊंट राहिलेला असेल ती कॉन्ट्रॅक्टरला शेवटच्या बिलमध्ये डिस्कस केलं जाईल. PWDचं ऑर्गनायझेशनचं फॉर्म स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे. पहिला असतं इंजिनियर इन चीफ, मग चीफ इंजिनियर, ही थोडक्यात चेअरमॅनच आहे. ही सुपरटेंडिंग इंजिनियर, मग त्याच्या खाली एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, मग त्याच्या खाली असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, मग त्याच्या खाली सिनियर इंजिनियर, मग ज्युनियर इंजिनियर, असं हे PWDचं ऑर्गनायझेशनचं चार्ट असतं. अग्रीमेंट मे ऑर मे नॉट बी एन्फोर्सेबल बाय लॉ. अग्रीमेंट असतं ही एन्फोर्स केलं असू शकतो किंवा नसू शकतो बाय लॉ. इथं कॉन्ट्रॅक्टचं डेफिनेशन आहे ते आपल्याला कळालंच आहे. कॉन्ट्रॅक्ट इज अ लीगल बाइंडिंग डॉक्युमेंट बिटवीन ॲटलीस्ट टू पार्टीज दॅट डिफाईन्स अँड गव्हर्न्स द राईट अँड ड्युटीज ऑफ द पार्टीज टू अन अग्रीमेंट. ए कॉन्ट्रॅक्ट इज लीगली एन्फोर्सेबल बिकॉज इट मीट्स द रिक्वायरमेंट अँड अप्रुव्हल ऑफ द लॉ. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, आपण ज्यांना अवॉइड केल्यानंतर अवॉर्ड ऑफ टेंडर केल्यानंतर जे केलं जातं कॉन्ट्रॅक्ट साईन दोन पार्टीजमध्ये ते असतं कॉन्ट्रॅक्ट. तर रिक्वायरमेंट्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय, पहिला सब्जेक्ट शॅल बी सिम्पल अँड अंडरस्टँडेबल. दोन्ही पार्टीला जी काय सब्जेक्ट आहे ते कळायला पाहिजे की कशामुळे ही कॉन्ट्रॅक्ट व्हायला. दुसरं आहे कॉन्ट्रॅक्ट शॅल बी इन रिटर्न. जी काय प्रोसिजर आहे रिटर्न फॉर्ममध्ये असेल. इट शुड बी एन्फोर्सेबल बाय लॉ. लॉच्या जी रूल्स आहेत ती फॉलो करत असलं पाहिजे. ती देर मस्ट बी फ्री कन्सेंट बाय बोथ पार्टीज. दोन्ही पार्टीचं फ्री कन्सेंट असलं पाहिजे. पाचवा आहे बोथ द पार्टीज मस्ट बी कॉम्पिटेंट टू साइन द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे बोथ द पार्टीचं जी काही लेवल ऑफ इंटरेस्ट आहे किंवा जी काही आता एक बिल्डिंग बांधायचं असलं तर ती कॉन्ट्रॅक्टरच असला पाहिजे, असं काहीतरी कॉम्पिटेंट असलं पाहिजे. म्हणजे दोघांचं लेवल सेम असलं पाहिजे ऑलमोस्ट. टेंडर डॉक्युमेंटमध्ये काय काय असतं, पहिलं असतं टायटल पेज, नेम ऑफ वर्क, मग इंडेक्स पेज, मग टेंडर नोटीस, त्याच्यामध्ये ब्रीफ डिस्कशन असतं. चौथा आहे टेंडर फॉर्म, जे की टेंडरिंगच्या टाईममध्ये भरलं जातं. पाचवा आहे SOR म्हणजे शेड्यूल रेट्स असते त्याच्यामध्ये. सहावा आहे स्पेसिफिकेशन, एक जनरल आणि एक डिटेल्ड असतं. डिटेल स्पेसिफिकेशन आपल्याला SSR मध्ये भेटून जाईल, जे की स्टेट शेड्यूल रेट्स असतो. सातवा आहे टेक्निकल ड्रॉइंग्स. आठवा आहे कॉन्ट्रॅक्ट कंडिशन. जी काही कंडिशन आहेत ही सगळे मिळून एक कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंटला कंपोज करतात. मग आता टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय, पहिला आहे कॉस्ट प्लस फिक्स्ड फी कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यामध्ये एक फिक्स्ड फी कॉन्ट्रॅक्टरचं प्रॉफिट म्हणून दिलं जातं आणि जी काय काम आहे ती सगळं सोडून. इट कंट्रोल्स टेंडन्सी ऑफ कॉन्ट्रॅक्टर टू इन्क्रीज कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट अननेसेसरी. काय याच्यामध्ये असं असतं की त्याला पर्सेंटेजवर दिलं जातं, मग ती कॉन्ट्रॅक्टर काय करते की ती काम वाढवून पैसे वाढवण्याचा ट्राय करतो. दुसरा आहे कॉस्ट प्लस फिक्स्ड पर्सेंटेज. ए कॉन्ट्रॅक्टर इज पेड ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ओनर विथ सर्टेन पर्सेंटेज ॲज फी. कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट 10%च्या अराउंड असतं. प्रॉपर कंट्रोल हॅज टू बी एक्सरसाइज्ड बाय ओनर ड्युरिंग मटेरियल्स. याच्यामध्येच ती प्रॉब्लेम येते जी आपण मागे डिस्कस केली होती की कॉन्ट्रॅक्टर ती पैसे वाढवायला बघतो आणि जास्त प्रॉफिट कमवायला बघतो. तिसरा आहे लमसम कॉन्ट्रॅक्ट स्लॅश सिंगल फिक्स्ड प्राइस कॉन्ट्रॅक्ट. ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर अग्रीज टू परफॉर्म सर्टेन वर्क फॉर फिक्स्ड सम आफ्टर ओनर प्रोव्हाइड्स एक्झॅक्ट स्पेसिफिकेशन ऑफ द वर्क. ह्याच्यामध्ये साधारण ही छोट्या छोट्या वर्कसाठी यूज केलं जातं आणि ह्याच्यामध्ये सिंगल
कॉन्ट्रॅक्ट किंवा एकच फी असते, त्याच्यामध्येच कॉन्ट्रॅक्टरचं जे काय प्रॉफिट असेल आणि मटेरियल एक्झिक्युशन किंवा वर्क एक्झिबिशनचं कॉस्ट असेल ते सगळं एकामध्येच ठरवलं जातं. कॉस्ट Cost is known before starting of project and is suitable for small projects. In case of unforeseen incidents, the entire burden is on contractor. जर काय झालं तर सगळं बर्डन कॉन्ट्रॅक्टवर येतं. चौथा आहे आयटम रेट, युनिट रेट स्लॅश शेड्यूल कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट अंडरटेक्स एक्झिक्युशन ऑफ वर्क ऑन आयटम रेट बेसिस. म्हणजे प्रत्येकाचं जर तुम्ही BOQ बघितलं असेल तर प्रत्येक क्वांटिटीचा रेट पुट केलेला असतो त्या आयटम रेट बेसिसवर. जर समजा एक्झिक्युशन आहे, फाउंडेशन आहे, ब्रिक वर्क आहे, याच्या प्रत्येकांचं त्यांच्यासमोर त्यांची क्वांटिटी आणि त्यांचे रेस्पेक्टिव्ह रेट लिहिलं जातं. इथं क्वांटिटी आणि इथं रेट्स. त्या फॉर्मॅटला शक्यतो BOQ म्हणतात. पॉप्युलर फॉर इंडियन पब्लिक ऑन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स. इंडियामध्ये जी काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट होतात ती ह्याच्यावरच होतात. इथं ॲडव्हान्टेज, नो नीड फॉर डिटेल्ड ड्रॉइंग, पेमेंट इज मोड ऑन ॲक्च्युअल वर्क. ॲक्च्युअल वर्क झाल्यानंतरच पेमेंट केला जातो आणि डिटेल्ड ड्रॉइंग जी काय असेल ती कॉन्ट्रॅक्टर बनवतो, गव्हर्नमेंट फक्त एक सिम्पल ड्रॉइंग बनवून देतो. डिसएडव्हान्टेजेस, एक्झॅक्ट कॉस्ट ऑफ वर्क इज नॉट नोन ऑफ स्टार्टिंग. आपल्याला एक्झॅक्ट वर्क माहीत नाही कारण कॉन्ट्रॅक्टर मॅनिप्युलेट करू शकतो किंवा गव्हर्नमेंटला डिटेल ड्रॉइंग नसल्यामुळे त्यांना काही आयडिया नसतो. पर्सेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट, मॉडिफाईड आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट, ह्यालाच मॉडिफाईड आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. त्याच्यामध्ये प्रत्येक आयटमच्या जागी गव्हर्नमेंटनंच एक रेट अलोकेट केलेला असतं, त्याच्यासमोर कॉन्ट्रॅक्टर प्लस आणि मायनस पर्सेंटेजमध्ये त्याचा रेट कोट करायचा असतो. जर समजा इथं गव्हर्नमेंटनी 100 मीटर क्यूब वर्कसाठी इथं 50 रुपीज पर मीटर क्यूब अलोकेट केला असला, 5000 रुपीज पर मीटर क्यूब, आणि कॉन्ट्रॅक्टरला जर एवढं हे असलं तर त्यानं इथं काय इथं आहे तेवढं टाकायचा, आणि जर नसलं तर ह्याच्यामध्ये त्यांनी पर्सेंटेज करायचं की +0.5% किंवा -0.2% असं ह्याच्यामध्ये अलोकेट करायचा. 6वा आहे इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन इज मेड रेस्पॉन्सिबल फॉर all activities from design, material procurement, commissioning and handover of project. Turnkey contract, popular in Gulf countries. Contractor is made responsible for all activities from design, material procurement, construction, commissioning and handover of the project. ही बेसिकली एक टाईपचा पब्लिक PPP मॉडेल आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये. याच्यामध्ये सगळं जे काय काम असतं हे कॉन्ट्रॅक्टरचं रेस्पॉन्सिबल असतं आणि गल्फ कंट्रीजमध्ये खूप पॉप्युलर आहे. 7वा आहे BOT म्हणजे काय, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर. गव्हर्नमेंट ग्रँट्स कन्सेशन टू प्रायव्हेट कंपनीज टू फायनान्स, बिल्ड अँड ऑपरेट अ प्रोजेक्ट फॉर 20 to 30 years, hoping to earn a project. After that project is returned to public entity that originally gives grant. जी काय आपला हायवे जातो हे ह्या मॉडेलमध्ये चालतं. म्हणजे गव्हर्नमेंट जी काय असेल ती एका प्रायव्हेट कंपनीला फायनान्स प्रोव्हाइड, गव्हर्नमेंट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देतं आणि ती कंपनी त्यांची इन्व्हेस्टमेंट करून ती काय असेल ती रोड बांधतो आणि नंतर त्यांनी 20-30 वर्ष टोल कलेक्ट करून त्यांचा इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट गेन करू शकतात आणि त्याच्यानंतर ही गव्हर्नमेंटला वापस ओनरशिप ट्रान्सफर केलं जातं. पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पॉप्युलर आहे हे. 8वा आहे कॅलेंडर कॉन्ट्रॅक्ट्स, मटेरियल अँड टाइम, जनरली यूज इन रिफायनरीज फॉर मेंटेनन्स अँड कॉन्ट्रॅक्टर इज पेड अँड मनी अँड टाइम. ही बेसिकली एक टाईपचं कॉन्ट्रॅक्ट आहे. 9वा आहे लेबर कॉन्ट्रॅक्टर. ह्याच्यामध्ये पेज टू यूज ऑफ लेबर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे लेबर सप्लायचं कॉन्ट्रॅक्ट असतं. 10वा आहे नेगोशिएटेड कॉन्ट्रॅक्ट. ह्याच्यामध्ये दोघं जण म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर एखादं प्रोजेक्ट घेतल्यानंतर ही नेगोशिएट कॉन्ट्रॅक्ट होतो. 11 आहे डिपार्टमेंटल कॉन्ट्रॅक्ट. इफ नो कॉन्ट्रॅक्टर इज विलिंग टू एक्सेप्ट द प्रोजेक्ट ऑन गिवन कंडिशन देन प्रोजेक्ट इज एक्झिक्युटेड बाय डिपार्टमेंट. जर एखादं काम कुठलंच प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरने घेतलं नाही तर जी काम डिपार्टमेंटलाच करावं लागतं ती आहे डिपार्टमेंट कॉन्ट्रॅक्ट वर्क. 12वा आहे वॉइड कॉन्ट्रॅक्ट. दिस इज डन विथ मायनर पर्सन एज बिलो 18 विदाउट फ्री कन्सेंट. हे म्हणजे जी काय वॉइड कॉन्ट्रॅक्ट असतं म्हणजे त्याचा काय अर्थच नाही, म्हणजे ती रिकामी कॉन्ट्रॅक्ट आहे ज्यांनी 18च्या एजच्या बिलोनं एखाद्या पर्सनला कॉन्ट्रॅक्ट केला किंवा जी कॉन्ट्रॅक्टरच नाही कॉन्ट्रॅक्ट केला.
13वा आहे प्राइस डेट कॉन्ट्रॅक्ट. डिफरंट कॉन्ट्रॅक्टर अलोकेटेड फॉर डिफरंट पीस ऑफ वर्क. एकाच वर्कमध्ये डिफरंट कॉन्ट्रॅक्टरला एक वेगळं काम दिलं तर ते आपला प्राइस डेट कॉन्ट्रॅक्ट होतो. तर आपला इथं आपला एस्टिमेशनचं जे काही पार्ट आहे मांडासाठी किंवा कुठल्याही जे एक्झामसाठी लागणार आहे ते आपला इथं सिलेबस कंप्लीट झालेला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये काय काय बघितलं आहे ते एकदा आपण अजून एकदा बघूया पहिल्यापासून, म्हणजे आपल्याला आयडिया राहील की आपण आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे. पहिलं तर आपण इंट्रोडक्शन बघितलं आहे. इंट्रोडक्शनमध्ये प्रोजेक्टचं काय काय आहे, टाईप्स ऑफ एस्टिमेट बघितला, टायर ऑफ एस्टिमेट म्हणजे काय, प्रिलिमिनरी एस्टिमेट म्हणजे काय, प्लिंथ म्हणजे काय, क्युबिकल रेट म्हणजे काय, हे काही डिपार्टमेंटचे चार्जेस असतात, ते वेगवेगळे चार्जेस असतात ते. नंतर आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट कसं बनवतात हे बघितलं. नंतर सेंटर लाईन कसं काढतो आपण ते बघितलं. डिटेल एस्टिमेटमध्ये 2-4 टाईप आहेत ते बघितलं. कंटिन्युएन्सी म्हणजे काय आपण ते बघितलं. टाईप्स ऑफ एरिया बघितला आपण. प्लिंथ एरियामध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं नाही केलं जातं हे बघितलं. मेजरमेंट्स ऑफ वर्क ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक आयटम कुठल्या ह्याच्यामध्ये बघितलं जातं हे बघितलं. त्याच्यानंतर आयटम स्पेसिफिकेशन, डिटेल स्पेसिफिकेशन काय असतं, जनरल स्पेसिफिकेशन काय असतं ते बघितलं. मग आपण नंतर रेट अनालिसिस केलं आहे ब्रिक मेसनरीसाठी, प्लॅस्टरिंगसाठी, डिडक्शन्स बघितलं आपण. मग त्याच्यानंतर अर्थवर्कसाठी आपण काय असेल ते बघितलं. अर्थवर्क कसं कॅल्क्युलेट करतो आपण ते बघितलं. हिल एरियामध्ये कटिंग आणि फिलिंग बघितलं. सेंटर लाईन मेथड, PWD मेथड किंवा लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड बघितलं आपण. एक प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह केला. त्यानंतर RCC वर्कमध्ये जी काय आपल्याला लेंथ काढावं लागतं ती कसं काढायचं ती सुद्धा आपण बघितलेलं आहे. मग नंतर व्हॅल्युएशन म्हणजे काय, टाईप्स ऑफ व्हॅल्युएशन, टर्म्स काय व्हॅल्युएशन मधले, सिंकिंग फंड मेथड, डेप्रिसिएशन म्हणजे काय, स्ट्रेट लाईन डेप्रिसिएशन, हे सगळं आपण मेथड. डेप्रिसिएशन सुद्धा आपण कम्प्लिटली बघितलेलं आहे. मेन आहे त्यातलं सिंकिंग फंड मेथड. बाकी आपण कॉन्ट्रॅक्ट्स अँड टेंडरमध्ये सगळे टर्मिनॉलॉजीज आपण समजून घेतलेलं आहे. आणि आता उद्यापासून आपला बिल्डिंग मटेरियल चालू होईल. तर धन्यवाद.